श्री स्वामी समर्थ। मेष राशी 1 ते 31 मे मासिक राशी भविष्य। नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। मे महिना तुमच्यासाठी नवे संधी घेऊन येणार आहे का? तुमच्या मेहनतीचे फळ आता मिळणार का? आर्थिक स्थितीत सुधारणा होईल का? प्रेम आणि नातेसंबंधात गोडवा वाढेल का? की काही आव्हाने तुमची परीक्षा घेणार आहेत? चला तर मग सविस्तर जाणून घेऊया मेष राशीचे संपूर्ण मासिक राशी भविष्य। व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा। स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील। मे महिना मेष राशीच्या लोकांसाठी मिश्र पण प्रगतिकारक ठरणार आहे। महिन्याच्या सुरुवातीला थोडा ताण, मानसिक अस्वस्थता जाणवू शकते, पण जसजसा महिना पुढे जाईल तसतशी परिस्थिती सुधारेल। तुमच्यातील आत्मविश्वास आणि धाडस या महिन्यात तुमची सर्वात मोठी ताकद ठरणार आहे। तुमच्या निर्णयक्षमतेमुळे अनेक अडथळे सहज पार करू शकाल। नवीन कामांची सुरुवात करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे, मात्र उतावळेपण टाळा आणि प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या। करिअर आणि व्यवसाय या महिन्यात करिअरमध्ये काही महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता आहे। नोकरी करणाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात। वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील, त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल। काहींना प्रमोशन किंवा पगारवाढीचे संकेत मिळू शकतात। व्यावसायिकांसाठी नवीन प्रोजेक्ट किंवा डील मिळण्याची शक्यता आहे। भागीदारीत काम करत असाल तर थोडी सावधगिरी बाळगा। आर्थिक गुंतवणूक करताना योग्य सल्ला घ्या। महिन्याच्या शेवटी काही मोठे निर्णय घ्यावे लागतील, जो तुमच्या भविष्यासाठी फायदेशीर ठरेल। आर्थिक स्थिती आर्थिक दृष्टिकोनातून मे महिना मध्यम ते चांगला राहील। उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात। खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे। अनावश्यक खर्च टाळा, अन्यथा बचत कमी होऊ शकते। महिन्याच्या मध्यावर एखादी मोठी खरेदी किंवा गुंतवणूक करण्याची संधी येईल। योग्य नियोजन केल्यास भविष्यात चांगला फायदा मिळू शकतो। प्रेम आणि नातेसंबंध प्रेम जीवनासाठी हा महिना खास ठरणार आहे। जोडीदारासोबतचे नाते अधिक मजबूत होईल। काही गैरसमज दूर होतील आणि नात्यात गोडवा वाढेल। अविवाहितांसाठी नवीन प्रेमसंबंधाची सुरुवात होण्याची शक्यता आहे, मात्र रागावर नियंत्रण ठेवा। लहान सहान गोष्टींवरून वाद होऊ शकतो। संवादातून समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा। कुटुंब आणि सामाजिक जीवन कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील। घरात एखादा शुभकार्याचा योग येऊ शकतो। नातेवाईकांसोबत भेटीगाठी वाढतील। घरातील वडीलधाऱ्यांचा सल्ला तुमच्यासाठी उपयोगी ठरेल। सामाजिक क्षेत्रात तुमचा मानसन्मान वाढेल। नवीन लोकांशी ओळखी होतील, ज्याचा फायदा भविष्यात होईल। आरोग्य आणि मानसिक स्थिती आरोग्याच्या दृष्टीने सुरुवातीला थोडा त्रास होऊ शकतो। डोकेदुखी, थकवा किंवा ताण जाणवू शकतो। योग्य आहार आणि विश्रांती घेणे आवश्यक आहे। योग, ध्यान आणि व्यायाम यामुळे मानसिक शांतता मिळेल। महिन्याच्या शेवटी आरोग्य सुधारेल। विद्यार्थी आणि शिक्षण विद्यार्थ्यांसाठी हा महिना मेहनतीचा आहे। अभ्यासात लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे। परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील। नवीन कौशल्य शिकण्यासाठी हा काळ उत्तम आहे। शिक्षकांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल। महत्त्वाच्या सूचना कोणताही निर्णय घाईत घेऊ नका। आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगा। नातेसंबंधात संयम ठेवा। आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका। उपाय दररोज सकाळी सूर्याला अर्घ्य द्या। ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा। मंगळवारी हनुमान चालीसा वाचा। लाल रंगाचे वस्त्र किंवा रुमाल जवळ ठेवा। एकूण मेष राशीसाठी मे महिना हा प्रगती, संधी आणि काही आव्हानांचा संगम आहे। तुमच्या धाडस, मेहनत आणि सकारात्मक दृष्टिकोनामुळे तुम्ही प्रत्येक अडथळ्यावर मात करू शकाल। महिन्याच्या सुरुवातीला थोडे तणावाचे वातावरण असले तरी शेवट गोड आणि समाधानकारक असेल। आर्थिक, व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात सुधारणा होईल। योग्य निर्णय, संयम आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर तुम्ही या महिन्यात मोठे यश मिळवू शकता। मे महिना मेष राशीच्या लोकांसाठी प्रगतीचा, आत्मपरीक्षणाचा आणि नवीन संधींचा ठरणार आहे। सुरुवातीला काही अडचणी, मानसिक ताण किंवा कामांमध्ये अडथळे जाणवू शकतात, पण तुम्ही तुमच्या जिद्दी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर या सर्व गोष्टींवर मात कराल। करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने हा महिना उन्नतीचा आहे। मेहनतीचे योग्य फळ मिळेल आणि वरिष्ठांकडून कौतुकही होईल। आर्थिक बाबतीत स्थैर्य राहील, पण खर्चावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे। योग्य नियोजन केल्यास भविष्यासाठी चांगली बचत करता येईल। प्रेम आणि नातेसंबंधात गोडवा वाढेल। जोडीदारासोबतचे संबंध अधिक घट्ट होतील आणि गैरसमज दूर होतील। कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, तसेच एखाद्या शुभकार्याची चाहूलही लागू शकते। आरोग्याच्या बाबतीत सुरुवातीला थोडी काळजी घ्यावी लागेल, पण नंतर सुधारणा दिसून येईल। मानसिक शांततेसाठी योग, ध्यान आणि सकारात्मक विचार खूप उपयोगी ठरतील। एकूणच संयम, नियोजन आणि आत्मविश्वास या 3 गोष्टींचा आधार घेतल्यास मे महिना तुमच्यासाठी यश, समाधान आणि प्रगती घेऊन येणारा ठरेल। धन्यवाद।